नमस्कार मंडळी, तृप्तीज किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कॉर्न दिसतात भरपूर, हे आपण वर्षभरासाठी कसे स्टोअर करून ठेवणार आहोत ना, हेच तर आज आपल्याला पाहायचं आहे. आता बऱ्याचदा वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्याला कॉर्न हवे असतात किंवा हे मक्याचे दाणे हवे असतात. कधी सँडविच बनवायचं असतं, कधी पिझ्झासाठी हवे असतात, तर कधी चाटसाठी हवे असतात किंवा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्याला हवेच असतात. मग वर्षभर आपण हे साठवून कसे ठेवू शकतो? कारण प्रत्येक वेळेस आपण बाजारात गेले तर प्रत्येक वेळेस मिळेलच असं नाही. जरी सीझन वर्षभरासाठी असला तरीसुद्धा जे या पावसाळ्या सीझनमध्ये कॉर्न भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात ना, ते नंतर अजिबात होत नाहीत. आणि म्हणूनच आज मी ठरवलं आहे की तुमच्यासोबत हे कॉर्न किंवा हे मक्याचे कणीस वर्षभरासाठी कसे साठवून ठेवायचे किंवा मी आत्ता फ्रीजमध्ये कसे साठवून ठेवलेले आहेत आणि आत्ता आणखीन आणलेले आहेत, कारण भरपूर सीझनसुद्धा सुरू आहे. भरपूर स्वस्त मिळतात आणि म्हटलं की आता हे तुमच्यासोबत सुद्धा या काही टिप्स शेअर कराव्यात. खरं तर खूप सोपी पद्धत आहे. खूप काही असं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा आपल्याला गॅसचा वापरसुद्धा इथं करायचा नाही आहे. मग कोणती पद्धत आहेत? फक्त काही टिप्स आहेत ना, त्या तुम्हाला जशाच्या तशा फॉलो कराव्याच लागणार आहेत. आता इथे ना माझ्याकडे फ्रीजमध्ये आत्ता कॉर्नचे काही 2-3 डबे अजूनही आहेत, जे आता 6-7 महिने झालेले आहेत. ते आत्ता कोणत्या कंडिशनमध्ये आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि यासोबतच चव चेंज होते का? किंवा काही दिवसानंतर खराब होतात का? आणि कोणत्या अशा टिप्स आहेत, साधी सोपी पद्धत आहे, खूप सोपी पद्धत आहे, ती तुम्हाला माहीत असायला हवी, म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. चला, आधी मी 6 महिने झाले स्टोअर करून ठेवलेले आहेत ते कणीस किंवा ते मक्याचे दाणे जे आहेत ते कसे आत्ता दिसत आहेत किंवा कसे स्टोअर केलेले आहेत ते आधी मी तुम्हाला दाखवते. चला. तर हे मक्याचे दाणे ना मी फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत, म्हणजे जिथं आपण बर्फ बनवतो ना तिथे. आता इथे तुम्हाला 3 डबे दिसतायत, पण असे मी 6 डबे बनवले होते. त्यामधले 3 संपलेत आणि वरचा जो दिसतोय ना, तो सुद्धा अर्धवट संपलेला आहे. थोडा जास्त संपला, अगदी थोडेसे यामध्ये कॉर्न राहिलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता आणि खालचे जे जे डबे आहेत ते अगदी गच्च भरलेले आहेत. ते काही मी आत्ता ओपन करून तुम्हाला दाखवणार नाही, पण जो अर्धवट आहे तो आपण ओपन करून पाहूयात. पण ना हे स्टोअर करून ठेवत असताना एक टिप आहे, ती तुम्हाला माहीत असायला हवी आणि तुम्ही जशीच्या तशी ती फॉलो करायला हवी. तर आत्ताच हे मी मक्याचे दाणे फ्रीजमधून काढलेले आहेत. फ्रीजमधून काढल्यानंतर लगेचच हे आपल्याला वापरायला घ्यायचे असतात. का वापरायला घ्यायचे ते सुद्धा सांगणार आहे मी. आत्ता इथे मक्याचे दाणे कसे दिसतायत आत्ता सध्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी तर पॅक झाकण असणारच आपल्याला डबा घ्यायचा आहे. अगदी सील लॉक नसेल तरीसुद्धा चालेल, पण झाकण अगदी घट्ट लागायला हवं, की जेणेकरून यामध्ये पाणी जाता कामा नये किंवा अशी पाण्याने बर्फ होता कामा नये. आता मक्याचे दाणे बघा अगदी मोकळे-मोकळे तुम्हाला दिसतात. अजिबात रंगसुद्धा चेंज झालेला नाही आणि यासोबतच चवसुद्धा अजिबात चेंज होत नाहीत. आता मी काय करणार, जास्त वेळ हे बाहेर ठेवायचं नसतं आणि काढलं फ्रीजमधून की लगेचच वापरायला घ्यायचं. जेवढे तुम्हाला हवे तेवढं काढून घ्यायचे आणि लगेचच ते वापरायला घ्यायचे असतात. म्हणून मग मी आता काय करणार, फार वेळ नाही ठेवणार आहे, कारण हे खराब होऊ शकतात. लगेचच हे मी झाकण लावून फ्रीझरमध्ये ठेवून देणार. आता हे मक्याचे दाणे कसे स्टोअर करून ठेवायचे ते आपण पाहणार आहोत. इथे मी ना भरपूर कणीस आणलेले आहेत. जवळ-जवळ मध्यम आकाराचे 8 असे कणीस आहेत आणि हे सगळ्यात आधी आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. आता स्टोअर करण्याची पद्धत, सगळ्यात आधी तर मक्याचे कणीस सोलून घ्यायचे आहेत. आधी मी हे सोलून घेते आणि मग तुमच्यासोबत बाकीच्या ज्या टिप्स आहेत ना त्या तुमच्यासोबत शेअर करते. आता ज्यावेळेस तुम्ही कणीस सोलायला घ्याल ना, त्यावेळेस याचे जे केस असतात ना, ते सुद्धा जेवढे निघतील तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता खाली मी पेपर अंथरून घेतलेला आहे, की जेणेकरून जास्त असा पसारा व्हायला नको. आणि आधी तर कणीस आपण सोलून घेऊ आणि जेवढे यावरचे जे केस आहेत तेवढे निघतील तेवढे संपूर्णपणे काढून घेऊ. सो इथे संपूर्ण कणीस असे मस्त मी सोलून घेतलेले आहेत. म्हणजे यावरची साल फक्त आता काढलेली आहे. आता ह्या सगळ्यांचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे. ते कसे सोप्या पद्धतीने काढायचे ते आपण पाहूयात. तर इथे तुम्ही बघून घ्या, की हे कणसाचे दाणे जे आहेत ते छान टपोरे दिसतायत. पण एक कणीस जो होता ना, तो फार सुकलेला होता. म्हणजे वरची सालच त्याची पूर्ण पिवळी सुकलेली पडली होती आणि आतमधले दाणेसुद्धा असेच सुरकुतल्यासारखे झालेले आहेत. तर इथे तुम्हाला कॅमेऱ्यात फोनमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही. पण आता मी हा कणीस अजिबात घेणार नाही, ज्याला चवसुद्धा फार नसते. मग हा आपण भाजून किंवा उकडून खाऊ शकतो. तर हा कणीस मी संपूर्णपणे बाजूला ठेवलेला आहे. आत्ता जे दाणे चांगले टपोरे आहेत ना, ते आपण कसे सोलायचे, ते कणिसाचे दाणे कसे काढायचे ते पाहू. तर सगळ्यात आधी तर मी 2 तुकडे करून घेतले. असे 2 तुकडे करून घेतले की मग खूप सोपं पडतं. आता काय करायचं, इथे मी एक जाळी घेतलेली आहे किंवा तुम्ही ताट घेऊ शकता. एखादं मोठं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल. आता 2-3 लाईन ना अशा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत.
थोडंसं जर कोवळं कणीस असेल तर थोडंसं अवघड पडतं, म्हणून मग थोडंसं अवकाश काढावं लागेल. 2-3 अशा लाईन्स ज्या आहेत त्या एकसारख्या अशा काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता पटापट अशा निघतात. कोवळ्या असतील तर थोडासा वेळ लागू शकतो. असे 2-3 लाईन काढून झाले, आडवे काढण्यापेक्षा ना उभे लाईन काढून घ्यायचे आणि 2 तुकडे केले की अगदी पटापट निघतात. एकदा काही लाईन काढून झाली की मग शेजारच्या लाईन्स काढण्यासाठी खूप सोपं पडतं. आता तुम्ही बघा एका वेळेस आहे ना भरपूर सारे असे कणसाचे दाणे असे निघून येतात. बघा 7-8 कणसाचे दाणे अगदी सहज निघतात. बरं हे सोलत असताना जर कणसाचे काही इतर तुकडे यामध्ये येत असतील, जसं की पान आहे, अर्धवट पान इथे पडलेलं असेल किंवा याची केसं असतील, तर ती सुद्धा आपल्याला वेगळी काढायची. आपल्याला फक्त मक्याच्या कणसाचे स्वच्छ दाणे हवे आहेत. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर फुटलेला कणसाचा दाणा असेल तर तो सुद्धा साईडलाच काढून ठेवायचा आहे. तो काही आपल्याला फ्रीज करता येणार नाही. तर तुम्हाला इथे पद्धत कळाली असेल की सुरुवातीला कणीस आपल्याला 2 भागांमध्ये कट करून घ्यायचं आहे किंवा हातानेच ते सहज कट होतं. 2 भाग होतात आणि यानंतर सरळ अशा 2 ते 3 लाईन आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मग इतर कणसाचे दाणे काढायला अगदी सोपं होतं. तुम्ही बघू शकता इथे अगदी एक लगेचच हे सोलून सुद्धा झालं. मी काय करते ना, जेव्हा असं भरपूर कणीस जेव्हा घरात आणते, तेव्हा घरातल्यांना सुद्धा बसवायचं आणि कॉम्पिटिशन लावायचं. बघू कणसाचे दाणे कोण लवकर काढतंय. प्रत्येकाला 2-2 कणीस द्यायचे आणि यानंतर कॉम्पिटिशन लावली ना, की मग बघा पटापट सोललं सुद्धा जाते आणि एकावरती सुद्धा भरपूर असा लोड येत नाही. तर अशा साध्या सोप्या ट्रिक्ससुद्धा करा आणि मुलांना हे करताना सुद्धा खूप मजा येते. नक्की ट्राय करून पहा. आता अशाच पद्धतीने सगळ्या कणसाचे दाणे मी आधी काढून घेते. तर इथे संपूर्ण म्हणजे एक कणीस मी साईडला ठेवला आणि यानंतर मक्याचे कणसे 7 उरले होते, हे सगळे मी सोलून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण अख्खेच्या अख्खे आहेत. जे अर्धवट फुटले गेले किंवा सोलताना फुटतात, तर ते मी साईडला काढून ठेवलेले आहेत. सोबतच इथे काही केस असतील किंवा कणसाचे काही वरची साल वगैरे असेल, तर ती सुद्धा वेगळी काढून टाकायची आहे. फक्त इथे प्युअर कणसाचे मक्याचे दाणे घेतलेले आहेत. आता काय करायचं, एकदा सोलून झालं की यामध्ये असतं भरपूर मॉइश्चर. आता हे मॉइश्चर निघून जायला हवं किंवा बऱ्याचदा कणसावरती पाणी वगैरे मारलेलं असतं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हलकंसं मॉइश्चर जमा झालेलं असतं. तर यासाठी काय करायचं, तर हे असेच ओपन ठेवायचे साधारण 1 ते 2 तासासाठी किंवा तुम्ही असं छान कॉटनचा कपडा अंथरून त्याच्यावरती 1 तासाभरासाठी फॅनच्या हवेखाली ठेवलात तरीसुद्धा चालणार आहे. पण यावरती अजिबात पाण्याचा अंश नको किंवा फार मॉइश्चरसुद्धा नको. याच जाळीत मी असंच 1-2 तासांसाठी सोडलं होतं. आता हे स्टोअर करून ठेवू. तर स्टोअर करत असताना काय करायचं, एखादा प्लास्टिकचा कंटेनर तुम्ही घ्या. इथे मी जसा घेतलाय तसा किंवा कोणताही प्लास्टिकचा डबा तुम्ही घेऊ शकता. किंवा याऐवजी तुमच्याकडे जर झिपलॉक बॅग असतील तर त्या घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे. फक्त ना हे कणसाचे दाणे असे ओपन राहायला नको. छान त्याला झाकण असायला हवं. सोबतच जर प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवणार असाल तर व्यवस्थित त्याला झिप असायला हवी किंवा झिपलॉक असायला हवं. आता इथे तुम्ही बघू शकता हा मोठा कंटेनर आहे. यामध्ये जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा जास्त कणसाचे दाणे बसलेले आहेत. आता काही छोटे कंटेनरसुद्धा इथे माझ्याकडे आहे, तर त्यामध्ये सुद्धा मी ठेवणार. किंवा तुम्हाला सांगू का एक सोपी आयडिया आहे. छोटे-छोटे पॅकेट बनवून ठेवायचं किंवा श्रीखंडाचा डबा असेल किंवा असे छोटे-छोटे डबे असतील, तर एका वेळेस एक डबा घेतला, त्यामधले संपूर्ण कणसाचे दाणे वापरले, की मग तो संपूर्णपणे वापरलाच जातो. असे छोटे-छोटे डबे तुम्ही बनवून फ्रीझरमध्ये ठेवू शकता किंवा छोटा कप्पा असेल तर असा एक मोठा करून ठेवा. फक्त फ्रीझरमधून तो बाहेर काढला की लगेचच जे दाणे आहेत कणसाचे, ते पटकन एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि तो डबा लगेचच आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही झिपलॉकच्या बॅगासुद्धा छोट्या-छोट्या बनवून घेऊ शकता. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवायला हवी ती, जर तुमच्याकडे सतत लाईट जात असेल, तर मात्र हे स्टोअर करून अजिबात उपयोग नाही. जर तुमच्याकडे कधीतरी लाईट जाते म्हणजे आठवड्यातून एकदा, ते पण तासाभरासाठी जर जात असेल, तर मात्र तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे आपण मक्याचे दाणे आहे असे स्टोअर करून ठेवतो. अजिबात उकळून घेत नाहीये किंवा शिजवून घेत नाहीये, तरीसुद्धा ते छान टिकतात आणि माझ्यावरती विश्वास ठेवा, अगदी याची चव आहे अशी टिकून राहते. हरकत नाही, सुरुवातीला तुम्ही 2-3 कणसाचेच स्टोअर करून ठेवा आणि बघा तुमच्याकडे व्यवस्थित राहतायत का? फ्रीज तसा कॅपॅसिटीचा आहे का? आपल्याकडे सारखी जर लाईट तर जात नाहीये ना आणि मग याचा अंदाज घेऊन तुम्ही हे भरपूर प्रमाणामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभरासाठी सुद्धा हे मक्याचे दाणे छान असेच राहतात. फक्त डब्यातून, पिशवीतून काढले की लगेचच हे उकळवायला टाकायचं, कारण आपण उकडल्याशिवाय तर कणसाचे दाणे खात नाही, कच्चे कोणीच खात नाही. हवं तर एखाद्या दुसऱ्या पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घेऊ शकता.
फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर आणि त्यानंतर लगेचच उकळायचं आहे. असंच जर तुम्ही ठेवले ना, तर ते थोडेसे पिचकल्यासारखे होतात, दबल्यासारखे होतात. म्हणून लगेचच ते आपल्याला उकडून घ्यायचं. तर एक मोठा डबा, एक छोटा डबा आणि 2 असे झिपलॉकचे पाउच मी बनवून घेतलेले आहेत. आता हे जे पाउच आहेत ना, तर एका वेळेस एक पाउच काढला बाहेर, की लगेचच माझं काम होऊन जाणार. म्हणजे परत मला काढ-घाल करायची गरज पडणार नाही. आता काही करायची गरज नाही. डायरेक्ट आता हे आपण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत आणि लागेल तसं फ्रीझरमधून बाहेर काढणार आहोत. तर आशा करते आजची ही टिप तुम्हाला आवडली असेल आणि इथून मागे कोणीच तुम्हाला ही सांगितली नसणार आहे. मला खात्री आहे. यामुळे व्हिडिओला एक लाईक तर जरूर करा आणि अशाच भरपूर साऱ्या टिप्स येणार आहेत. यासाठी तृप्तीज किचन कट्टाला नक्की फॉलो करा. मला आशा आहे की आजची ही पद्धत तुम्हाला आवडली असणार आणि जर कणिक स्टोअर करायची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जरा जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये सुद्धा नक्की शेअर करा. आणि हो, चॅनलवरती नवीन आहात किंवा अजूनही सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या.